नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कनक कृषी न्यूज चॅनल याने नागपूर पुस्तक महोत्सव 2025 येथे भेट दिली असता योगायोगाने लेखिका लक्ष्मी कमल गेडाम यांच्याशी भेट झाली आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत आपल्या कनक कृषी न्यूज चॅनलवर आता प्रकाशित करण्यात येत आहे. त्यांचा अल्प परिचय असा की त्यांची एकूण 18 पुस्तके आहे. कादंबऱ्या 2 आहेत, तर कथासंग्रह 3, ललित लेख संग्रह 2, तर बालवाङ्मय कादंबरी 1 आणि कथासंग्रह 4, चरित्र 2 अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्यांची छोटीशी मुलाखत बघूया. कनक कृषी न्यूज चॅनलवर मुलाखत घेत आहे सुनीता लामसुंगे. मी साहित्यिक आहे, लेखिका आहे. माझे कादंबरी, कथासंग्रह, ललित वाङ्मय, बालवाङ्मय, प्रौढ वाङ्मय आणि नाटक वगैरे प्रसिद्ध आहे. एकूण माझे 19 पुस्तकं आहेत आणि आकाशवाणीवरती सातत्याने कार्यक्रम होतात 1990पासून. टी व्हीवर मुलाखत वगैरे झालेली आहे माझी. आजची पाहुणीमध्ये बरेच दिवस झाले त्या गोष्टीला. आणि मिळालेले पुरस्कार वगैरे? हां, मला असा माझ्या तसे तर छोटे मोठे बरेच पुरस्कार आहेत, पण महत्त्वाचे असे तुरुंगवाडा माझ्या कादंबरीला माझा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या काव्यसंग्रहावरती वैशाली सामंत यांनी हे गीत सादर केलेले माझे लेख पोटूसी. हृदयाला स्पर्श करून जाणारे हे गीत फार प्रसिद्ध आहे. लक्ष्मी कमल गेडाम यांचे. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तुरुंगवाडा कादंबरीला नागपूर सावित्रीबाई फुले उत्कृष्ट पुरोगामी लेखन पुरस्कार 2004 मिळाला आहे. वैराग्य वाङ्मय दीप पुरस्कार 2009 मिळालेला आहे. त्याप्रमाणे उत्कृष्ट साहित्य निर्माता पुरस्कार 2006 त्यांना मिळालेला आहे. गुरुकुंज पुरस्कार 2004, तर एकता गौरव पुरस्कार परभणी 2009 त्यांना प्राप्त झालेला आहे. नंदकुमार पवार स्मृती शब्दगंध पुरस्कार 2010 त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आयडियल राष्ट्रीय. तुमचे आवडते लेखक कोणते आहेत? माझे आवडते लेखक तर बरेच आहेत. बाबा कदम आहे, सुहास शिरवळकर आहे, वि स खांडेकर आहे, जुने आहेत. आणि आवडते कवी कोणते आहेत? आवडते कवी शांताबाई आहेत, बाबू बोरकर आहेत, भारत तांबे आहे, नवीनपैकी प्रवीण दवणे आहे. आणि आवडत्या लेखिका? आवडत्या लेखिका सुधा मूर्ती. का बरं? मला त्या एक हिरोईन म्हणूनही आवडतात, लेखिका म्हणूनही आवडतात. चांगलं वाटतं मला ते त्यांचं दिलखुलास व्यक्तिमत्व आणि म्हणून आवडतात त्या. बाकी मग आहेच अजून आवडते लेखिका. बरं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लेखिका म्हणून जेव्हा वाटचाल सुरू? आदर्श वगैरे असं कोणी म्हणून नाही किंवा ठरवून असं काही नाही. घराचे कामं आटोपले, मुलं मोठी झाली, रिकामा वेळ मिळत गेला आणि ते सुरुवात झालं. तसं ते शाळा कॉलेजपासून तर ते होतच मनामध्ये कविता वगैरेचा छंद होत असतात, पण ते प्रकाशित होत नव्हतं. नंतर प्रसारित करत आहोत नभोनाट्य आडोसा. लेखिका लक्ष्मी कमल गेडाम. सादर करते विनायक मोरे. आडोसा नभोनाट्य आकाशवाणीवरती प्रसिद्ध झालेले होते. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार 2007, राज्यस्तरीय पुरस्कार 2011, स्मृतिगंध पुरस्कार 2010, आयडियल राष्ट्रीय स्पर्धा राज्यस्तरीय पुरस्कार 8 आणि 9. पाखरू या कवितेचा समावेश 2011 नागपूर विद्यापीठातील BComच्या द्वितीय वर्षामध्ये. तर तुरुंगवाडा या कादंबरीला क्रमशः वाचन 2014. 2004 गुरुकुंज पुरस्कार, एकता गौरव पुरस्कार 2009 असे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
सकाळ सकाळ नाशिक आणि तरुण भारत, तो जनवाद आपल्या इथे होता, तो नागपूर पत्रिका वगैरे पेपरमधून माझं स्तंभलेखन झालं. कादंबरी प्रकाशित झाली, त्यामधून क्राईम स्टोरी प्रकाशित झाल्या माझ्या. तुमचा योगायोगाने सहवास लाभला आणि भेट झाली तुमची. विद्यापीठामध्ये माझ्या नागपूर विद्यापीठामध्ये माझी कविता आहे. अच्छा मराठवाडा विद्यापीठ आंबेडकर. अच्छा. तिथे माझ्या कथा आहेत अभ्यासक्रमामध्ये. गोंडवाना विद्यापीठामध्ये माझ्या 2 कथा लागलेल्या आहेत. अच्छा. 7व्या वर्गासाठी 2017पासून माझी सुलभ भारती त्याला पाठ आहे माझा. अच्छा. आणि मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी, म्हणजे जिथे जिथे बदल्या झाल्या, उस्मानाबाद आकाशवाणी, नाशिक आकाशवाणी, आपली नागपूर आकाशवाणी तर आहेच, पण इथेही माझे ते अनेक कार्यक्रम माझे असे. तुम्ही प्रासंगिक वगैरे. कोणत्या पोस्टवर नोकरी करत होत्या? मी गृहिणी आहे. अच्छा. म्हणजे पण माझ्या मिस्टरांची ड्युटी अच्छा. आणि आता माझ्या मुलाची ड्युटी. माझा मुलगा नाशिकला आहे, डिव्हिजनल कमिशनर. अच्छा. म्हणजे घर संसार मुलं सगळं सांभाळून तुम्ही लेखनाची आवड जोपासली. खूप छान. हो, खूप छान. आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमची छोटीशी मुलाखत घेऊनही छान वाटलं. तुमच्याशी बोलून छान वाटलं. यापुढील तुमचा प्रवास खूप सुखकर आणि यशस्वी हो हीच ईश्वरचरणी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.